लग्नाची बेडी या मालिकेत पाहणार आहोत की सावी आणि विनू हे दोन्ही मिळून झाड लावत असतात. त्यावेळेस विनू म्हणतो की मला पण शिकव ना गं झाड कसं लावतात. तेव्हा सावी त्याला शिकवते. विनू त्यावेळेस सावीला म्हणतो की थँक्यू सावी. त्यावेळेस सावी म्हणते की का कशाबद्दल. तेव्हा विनू म्हणतो की तुम्हाला झाड लावायचं शिकवल्याबद्दल. तेव्हा विनू तिला विचारतो तुला कोणी शिकवलं गं झाड लावायचं. त्यावेळेस ती सांगते माझ्या आईने शिकवलं आहे आणि त्या कुंडीवरती ती लिहिते की माझे बाबा लवकरच येणार. तेव्हा विनू म्हणतो की तू आता हे असं का लिहित आहे. तू आधी तर लिहित होती ना की माझे बाबा कधी येणार आहेत आणि आता असं का लिहिते. त्यावेळेस सावी सांगते की माझी आई सांगते की नेहमी आपण सकारात्मक विचार करायचे असतात म्हणजे ते लवकर यशस्वी ठरतात. म्हणून मी आता ठरवलं आहे की नेहमी सकारात्मकच लिहायचं आहे. तेव्हा सावी विनूला म्हणते की आपण दोघे मिळून हे झाड आता बाहेर नेऊया. ती दोघेही त्या झाडाला घेतात आणि बाहेर येऊ लागतात. इकडे राजश्री, ऋतुजा आणि रुक्मिणी हे तिघही बोलत बोलत येत असतात. इकडनं रुक्मिणी आणि इकडनं सावी या दोघांची एकमेकांना ठोकर लागते आणि फ्लावर पाट खाली पडतं. ते पडल्याबरोबर त्यातली माती ही रुक्मिणीच्या अंगावर उडते आणि हे बघून रुक्मिणी अतिशय जोरात चिडते आणि म्हणते काय लावलं आहे दिसत नाही का गं. त्यावेळेस सावी म्हणते की विनूच्या मोठ्या आजी यात फक्त माझ्या एकटीची चूक नाही आहे. त्यावेळेस तुमचंसुद्धा माझ्याकडे लक्ष नव्हतं म्हणून आपण दोघं एकमेकांना टोकारलो गेलो आहे आणि हे झाड खाली पडलं. मी थोडी एकटीने ही चुकी केलेली आहे. त्यावेळेस अतिशय रुक्मिणीला पुन्हा राग येतो. रुक्मिणी म्हणते की तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का मोठ्या माणसांशी कसं बोलावं असं. त्यावेळेस मात्र रुक्मिणी ही जोरजोरात सिंधूला आवाज देते डॉक्टर सिंधू सावंत, डॉक्टर सिंधू सावंत बाहेर या. तेव्हा सिंधू बाहेर येते आणि मग सावी सांगते आई माझी यात चुकी नाही, यात विनूच्या मोठ्या आजीची पण चुकी आहे. आम्ही दोघांना एकमेकांना ठोकर दिली आहे आणि ह्या फक्त माझं नाव घेत आहे. त्यावेळेस सिंधू ही सावीला म्हणते की काय झालं. तेव्हा सावी सर्व सांगते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की हे बघ हे तुझ्या मुलीने काय केलेलं आहे ते आणि मी तुला काय सांगितलं आहे. त्यावेळेस सिंधू म्हणते की काकू यात माझी मुलगी जे बोलत आहे ते सत्य आहे कारण मी माझ्या मुलीला नेहमी सत्य बोलायला सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे की ती मुद्दाम काहीही करत नाही, मोठ्या माणसांना त्रास देत नाही. त्यावेळेस ऋतुजा म्हणते की ठीक आहे मग या सावीचे बाबा कोण आहेत हे तू सांगशील का आणि तिला तरी माहिती आहे का की तिचे वडील कोण आहेत. त्यावेळेस सिंधू म्हणते की मला तुम्हाला काय आहे ते सांगायची गरज नाही आणि तुम्हाला मला हा प्रश्न विचारायची सुद्धा गरज नाही कारण तुमचा माझा काहीही संबंध नाही आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की तुला जर आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या घरातील मोठ्या माणसांशी खालच्या आवाजात बोलावं, वरच्या आवाजात नाही. आणि मी सांगितलेल्या अटी तुला मान्य आहेत का आणि नसतील मान्य तर मी तुला पुन्हा आठवण करून देऊ का. त्यावेळेस रुक्मिणी सिंधूला सर्व सांगत असते. तेव्हा सिंधू ही म्हणते एक मिनिटे थांबा, मला सर्व माहिती आहे आणि एवढं लक्षात ठेवा की या घरात राहण्याचे मी पैसे देणार आहे पण तुमच्या नातवाला ट्रीटमेंट करण्याचा मी एकही पैसा घेत नाही. त्यावेळेस रुक्मिणी सांगते की माझ्या राघवने तुला कोरा चेक दिलेला होता परंतु तो चेक फाडून तू त्यालाच वापस दिलेला आहे. तेव्हा तू आम्हाला हे सांगायचं नाही की मी त्याची ट्रीटमेंट फुकट करत आहे. म्हणून ती त्या ठिकाणून जाते आणि पैसे घेऊन येते आणि सांगते की हे घ्या तुमच्या 5 स्टार हॉटेलचे 31,000 रुपये भाडे आणि ती रुक्मिणीच्या हातात भाडे देते आणि म्हणते आता यापुढे माझ्या मुलीला मला बोललेलं चालणार नाही आणि आमचा अपमान केलेला सुद्धा चालणार नाही. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लग्नाची बेडी या मालिकेत पाहणार आहोत की सावी आणि विनू हे दोन्ही मिळून झाड लावत असतात. त्यावेळेस विनू म्हणतो की मला पण शिकव ना गं झाड कसं लावतात. तेव्हा सावी त्याला शिकवते. विनू त्यावेळेस सावीला म्हणतो की थँक्यू सावी. त्यावेळेस सावी म्हणते की का कशाबद्दल. तेव्हा विनू म्हणतो की तुम्हाला झाड लावायचं शिकवल्याबद्दल. तेव्हा विनू तिला विचारतो तुला कोणी शिकवलं गं झाड लावायचं. त्यावेळेस ती सांगते माझ्या आईने शिकवलं आहे आणि त्या कुंडीवरती ती लिहिते की माझे बाबा लवकरच येणार. तेव्हा विनू म्हणतो की तू आता हे असं का लिहित आहे. तू आधी तर लिहित होती ना की माझे बाबा कधी येणार आहेत आणि आता असं का लिहिते. त्यावेळेस सावी सांगते की माझी आई सांगते की नेहमी आपण सकारात्मक विचार करायचे असतात म्हणजे ते लवकर यशस्वी ठरतात. म्हणून मी आता ठरवलं आहे की नेहमी सकारात्मकच लिहायचं आहे. तेव्हा सावी विनूला म्हणते की आपण दोघे मिळून हे झाड आता बाहेर नेऊया. ती दोघेही त्या झाडाला घेतात आणि बाहेर येऊ लागतात. इकडे राजश्री, ऋतुजा आणि रुक्मिणी हे तिघही बोलत बोलत येत असतात. इकडनं रुक्मिणी आणि इकडनं सावी या दोघांची एकमेकांना ठोकर लागते आणि फ्लावर पाट खाली पडतं.
ते पडल्याबरोबर त्यातली माती ही रुक्मिणीच्या अंगावर उडते आणि हे बघून रुक्मिणी अतिशय जोरात चिडते आणि म्हणते, काय लावलं आहे, दिसत नाही का गं? त्यावेळेस सावी म्हणते की विनूच्या मोठ्या आजी, यात फक्त माझ्या एकटीची चूक नाही आहे. त्यावेळेस तुमचंसुद्धा माझ्याकडे लक्ष नव्हतं, म्हणून आपण दोघं एकमेकांना टोकारलो गेलो आहे आणि हे झाड खाली पडलं. मी थोडी एकटीने ही चुकी केलेली आहे. त्यावेळेस अतिशय रुक्मिणीला पुन्हा राग येतो. रुक्मिणी म्हणते की तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का मोठ्या माणसांशी कसं बोलावं असं? त्यावेळेस मात्र रुक्मिणी ही जोरजोरात सिंधूला आवाज देते, डॉक्टर सिंधू सावंत, डॉक्टर सिंधू सावंत, बाहेर या. तेव्हा सिंधू बाहेर येते आणि मग सावी सांगते, आई माझी यात चुकी नाही, यात विनूच्या मोठ्या आजीची पण चुकी आहे. आम्ही दोघांना एकमेकांना ठोकर दिली आहे आणि ह्या फक्त माझं नाव घेत आहे. त्यावेळेस सिंधू ही सावीला म्हणते की काय झालं. तेव्हा सावी सर्व सांगते. तेव्हा रुक्मिणी म्हणते की हे बघ, हे तुझ्या मुलीने काय केलेलं आहे ते, आणि मी तुला काय सांगितलं आहे. त्यावेळेस सिंधू म्हणते की काकू, यात माझी मुलगी जे बोलत आहे ते सत्य आहे, कारण मी माझ्या मुलीला नेहमी सत्य बोलायला सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे किती मुद्दाम काहीही करत नाही, मोठ्या माणसांना त्रास देत नाही. त्यावेळेस ऋतुजा म्हणते की ठीक आहे, मग या सावीचे बाबा कोण आहेत हे तू सांगशील का, आणि तिला तरी माहिती आहे का की तिचे वडील कोण आहेत. त्यावेळेस सिंधू म्हणते की मला तुम्हाला काय आहे ते सांगायची गरज नाही आणि तुम्हाला मला हा प्रश्न विचारायची सुद्धा गरज नाही, कारण तुमचा माझा काहीही संबंध नाही आहे. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की तुला जर आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या घरातील मोठ्या माणसांशी खालच्या आवाजात बोलावं, वरच्या आवाजात नाही. आणि मी सांगितलेल्या अटी तुला मान्य आहेत का? आणि नसतील मान्य तर मी तुला पुन्हा आठवण करून देऊ का? त्यावेळेस रुक्मिणी सिंधूला सर्व सांगत असते. तेव्हा सिंधू ही म्हणते, एक मिनिटे थांबा, मला सर्व माहिती आहे आणि एवढं लक्षात ठेवा की या घरात राहण्याचे मी पैसे देणार आहे, पण तुमच्या नातवाला ट्रीटमेंट करण्याचा मी एकही पैसा घेत नाही. त्यावेळेस रुक्मिणी